वडिलांना दारूचं प्रचंड व्यसन होतं आणि एक दारुड्याचा मुलगा असे लोक जेव्हा मला हिणवायचे तेव्हा डोळ्यातून अक्षरशः पाणी यायचं आणि त्यांच्या व्यसनापायी त्यांनी लाखो रुपयांचं नुकसान केलं होतं. अशामध्येच आणि जे व्हायची माझ्या घरची परिस्थिती थोडीशी जरा बिघडत चालली होती. कारण एक दारुड्या व्यक्ती घरात असल्यावरती कसा वाद होतो घरामध्ये आणि अशामध्येच माझ्या शिक्षणाचं मी सेकंड इयर बी-एस-सीला माझा निकाल फेल लागला आणि तिथे माझं शिक्षण पूर्णपणे थांबलं गेलं. त्या काळामध्ये मी रोजाने कामाला जायचा, अगदी ज्वारी काढणे काम करायचा, शेतात पडेल ती कामं मी करायचा, अगदी शेण काढणे, कोणतेही कामं असो, अगदी पार विहिरीवरती दगडी फोडणे असो, असे कोणतेही काम मी त्यावेळेस करत असो. आणि अशातच आमच्या मामांनी मला पुणे या ठिकाणी एक ₹500 पगारावरती पेस्ट कंट्रोलचं ऑपरेटर म्हणून मला कामाला लावलं आणि तिथूनच माझी आयुष्याची खरी सुरुवात झाली. हळू शिकता-शिकता व्यवसायात पडत चाललो. परंतु आमचा व्यवसाय असा होता, की त्यात थोडंसं पॉइझनचा वापर हा करावा लागतो कीटक मारण्यासाठी. म्हणून म्हणून मी हे कुठेतरी आपण थोडं चुकीचं काम करतोय, असं माझं मन मला सारखं सांगत होतं. म्हणून आपण थोडेसे जरा सर्च करत गेलो आणि काही औषधं आपल्याला सापडत गेली. तसं एका औषधाचं मला पेटंट भेटलं आणि पेटंट जसं भेटलं तसं मी पुन्हा मागे वळून पाहिलेलं नाही. कधीकाळी मजुरी करणारा मी आज माझं उत्पन्न लाखोंच्या घरात आहे. नमस्कार, माझं नाव बिपिन चौधरी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथील एका शेतकरी कुटुंबातील मी एक तरुण आहे. माझे आई-वडील तसे खूप कष्टकरी आहेत. परंतु वडिलांचं व्यसन हे मात्र काही जात नव्हतं. वडिलांना व्यसन असल्यामुळे माझं लहानपण आणि बालपण थोडंसं व्यसन हे पाहण्यात गेलं आणि तसंच थोडंसं मी मोठा होत गेलो, तसं खेळण्यावरती आणि माझ्या माणसांमध्ये जाण्यावरती खूप मोठा परिणाम दिसू लागला. कारण माणसामध्ये बसण्यास मला कसं तरी वाटू लागलं. कारण व्यसन आमच्या संध्याकाळचं घरचं वातावरण थोडंसं वेगळं असायचं आणि सकाळी वातावरण घरचं वेगळं व्हायचं. अशा वातावरणामध्ये मी कसं तरी 10वी पास झालो आणि 10वी नंतर आता पुढे करायचं काय? सांगणारं घरातील असं कोणीच नाही, की त्यांना शिक्षणाचं थोडंसं माहिती आहे. परंतु कसंबसं आमच्या जवळच्याच एका गावामध्ये सायन्स फॅकल्टी असल्यामुळे मी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. पण 11वी सायन्सला गेल्यानंतर मला समजलं, की हे सायन्स म्हणजे संपूर्ण इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये मला काहीच कळत नव्हतं. कसाबसा एक 5 ते 6 महिने गेले. इंग्लिशचं मला थोडंफार कळू लागलं. ते मी थोडंसं ज्ञात करून घेऊ लागलो आणि 11वी सायन्स माझी कशीबशी पास झाली. 12वी सायन्सला गेलो आणि 12वी सायन्सला पण असंच अवघड मला जात होतं. परंतु अभ्यास करून आपण कसं तरी प्रयत्न करूया. आता आलोय आपण 12वी सायन्सला, तर कसं तरी पास व्हायचंच ह्या उद्देशाने मी प्रयत्न करू लागलो. पण अभ्यास काही जमत नव्हता. शेवटी 12वी सायन्स निकालाचा दिवस आला आणि मी आमच्या आईला सांगितलं, की "आई, आज माझा निकाल आहे, पण मला वाटत नाही मी पास होईल म्हणून." पण आई बोलली, की "बाळा, तू फक्त निकाल पाहून तरी ये." आणि शेवटी मी निकाल पाहायला गेलो आणि 12वी सायन्स मी कसाबसा फक्त काठावरती पास झालो. शेवटी तो आनंद मला खूप छान वाटला. आता 12वी सायन्सनंतर पुढे काय करायचं? तर 12वी सायन्सनंतर मला फक्त माहीत होतं, की 13वी, 14वी, 15वी नक्की कोणता कोर्स आहे, कोणता डिप्लोमा आहे, काही कुणी सांगणारं नव्हतं. नातेवाईकापैकी कोणी सांगायला पण जवळ आलं नाही, की हा कोर्स कर, तो कोर्स कर. शेवटी मी बी-एस-सी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आणि बी-एस-सी करण्याचा निर्णय माझा मीच घेतला आणि शेवटी माझी बी-एस-सी चालू झाली. परंतु बी-एस-सीच्या दरम्यान 11वी, 12वी जेव्हा मला सुट्ट्या उन्हाळ्याच्या लागायच्या, तेव्हा मी खूप काही कामं करायचो. म्हणजे दिवस सुट्टीचा आला, की मी काहीतरी रोजाने काम करायचा. शेणखत टाकणे, परत ट्रॅक्टरमध्ये भरायला जाणे, काही पण दगडी फोडणे बरं काहीही कामं मी करू लागलो. आणि असेच म्हणता स्वतः मी बी-एस-सी चालू असताना पण सुट्ट्यामध्ये आमच्या एम-आय-डी-सी, भोसरी इथं एम-आय-डी-सी आहे, तिथे मी कंपनीत काम करू लागलो. काम करता माझा खर्च मीच सोडावा, असा माझा उद्देश होता आणि मी ते काम करत चाललो होतो. शेवटी माझी बी-एस-सी आणि घरचं थोडंसं वातावरण, काही थोड्या पैशाची काही तणतण, अशामध्ये माझी बी-एस-सी थोडी रखडली गेली आणि शेवटी त्याच वर्षी सेकंड इयरचा माझा बी-एस-सी निकाल फेल झाला आणि शिक्षणाचा माझा कायमचा खेळखंडोबा झाला. शेवटी शिक्षण माझं पूर्णपणे थांबलं गेलं आणि मग आता पुढे करायचं काय? शिक्षण तर थांबलं, काहीतरी करायला पाहिजे. आता उत्पन्न साधन गावात काहीच नाही. गावी शेती तीही पावसावर अवलंबून. शेवटी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. पुणे शहर आपल्याला जवळ आहे म्हणून काहीतरी काम करायचं, पण कामाला आपल्याला न्यायचं कोणी? कामाला लावणार कोण आपल्याला? हा मुद्दा मी सारखा विचार करत होतो. एके दिवशी अचानक आमचे बाबा आले, आमच्या आईचे वडील, आणि त्यांनी एक चिठ्ठी आणली. चिठ्ठीवरती मामांचा मोबाईल नंबर होता आणि बाबांनी सांगितलं, की "तुला संध्याकाळी नाशिक फाटा पुणे येथे मामांनी बोलवलं आहे आणि तुला एक छानसं काम त्यांनी पाहिलं आहे, तर तुला तिथं लगेच जायचं आहे." शेवटी मी इतका आनंदित झालो, कारण मला माझं गाव सोडायला लागणार होतं. असं गाव, की ज्या गावातली माझी शेती संपूर्ण पावसावर अवलंबून आहे, जिथे उत्पन्न साधन अत्यल्प आहे. कशी माझी लोकं जगत असतील, मला आत्तापर्यंत पडलेला हा फार मोठा प्रश्न आहे. परंतु लगेच मी इतका आनंदित झालो, ती चिठ्ठी माझ्यासाठी एक स्वर्गसुख घेऊन आली, मला असं वाटायला लागलं. आणि मी लगेच माझं गाव सोडलं. संध्याकाळी बरोबर नाशिक फाटा पुणे इथे आलो. तो काळ होता 2004चा. माझं वय होतं तेव्हा 19 वर्ष आणि
माझं गाव मी कामासाठी सोडलं. जेव्हा गाव सोडताना काहीतरी कुठे आपण कामाला चाललोय याचा चेहऱ्यावरती माझ्या आनंद वसंडून वाहत होता. आणि मग नाशिक फाटा इथे कामाला आलो. पगार होता फक्त ₹500. एक पेस्ट कंट्रोलची कंपनी मी इथे जॉइन केली होती आमच्या मामांच्या ओळखीने. मामांनीच मला कामाला लावलं होतं आणि साधारणपणे 1 वर्षानंतर 500, नंतर ₹900, नंतर ₹1200, नंतर ₹1500 असा माझा पगार झाला. असा मी तिथं काम करत होतो. शेवटी पगारावरती डिपेंड माझं काहीच नव्हतं. कारण तिथे वाचताना माझे चुलता-चुलती मला पाहत होते सगळं. माझा बाकीचा खर्च ते करत होते संपूर्ण सगळा. त्यामुळं पगारावरती मला काही डिपेंड नसल्यामुळे मी काहीतरी काम शिकतो याचा मला आनंद फार होत होता. 2004-5चा काळ असेल, की जेव्हा त्याच काळात मला फक्त 1500 ते 1200 फक्त पगार त्या वर्षीचा. आणि त्याच काळात माझं लग्न झालं. कारण घरचा आमचा एकत्र खटला असल्यामुळे की मला तशी मुलगी पाहायला काही अडचण पडली नाही. आणि नशिबाने माझं लग्न झालं आणि शेवटी घरावरती माझ्या घराची जबाबदारी माझ्यावरती पडली. शेवटी मी एका कंपनीमध्ये ₹1500 पगारावरती काम करत होतो. 8 तास 12 तास रोज मी काम करत होतो. आणि शेवटी मग मी एक विचार केला, की आपण 8 तास 12 तास दुसऱ्या कंपनीत काम करण्यापेक्षा आणि त्यांचं मी संपूर्ण कामाचं थोडं शिकल्यानंतर आपण स्वतः कंपनी का टाकायची नाही, असा मी विचार केला. तर मी मामांबरोबर थोडी चर्चा केली आणि मामांनी मी थोडासा निर्णय घेतला, की आपण छोटीशी एक फर्म चालू करू. म्हणून ते एक 2005-6चा काळ असेल. मी थोड्या दिवसामध्ये छोटीशी एक फर्म चालू केली. आता व्यवसाय तर सुरू केला, पण मार्केटिंग करताना खूप अडचण पडायची. जेव्हा मार्केटिंग करायला मी जायचा, तेव्हा काही लोक तर इतकी त्रास द्यायचे. अक्षरशः काही लोक आपल्याला टाळणे, न बोलणे, उद्या ये म्हणणे किंवा काही वेळ पण न देणे, असे हसून बोलणे. काहींनी तर बाईकवरती आलो म्हणून काहींनी अपमान देखील केला आपला, की वेळ आमच्याकडे बाईक आहे. आता बाईक आहे हा आपला काही गुन्हा नाही, पण लोकांना ते बाईकचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा गेला पाहण्यासाठी. असा मार्केटिंगचे खूप अनुभव आले. एका सिक्युरिटीने तर एकदा हात धरून मला बाहेर काढले, तरी काही वाटलं नाही. बाहेर काढले असं कारण घडलं, की मी त्याला विचारायला गेलो, की "सर मला साहेबांना भेटायचं आहे." तर मी साहेबांना भेटायला तो जा जा बोलला. नंतर मी आत गेलो. आत गेल्यानंतर साहेबांनी मला पाहिलं. साहेब बोलले, "तुम्ही विचारलं कोणाला? तुम्ही अपॉइंटमेंट घेतली का?" म्हटलं, "मी नाही घेतली." ते म्हणले, "तुम्ही जाऊ शकता." तर तो सिक्युरिटीला खूप बोलला. शेवटी सिक्युरिटीने मला हात धरून गेटच्या बाहेर काढलं. माझ्या मनाला काही वाईट नाही वाटलं. शेवटी मी गेटच्या बाहेर आलो. शेवटी आपलं कामच ते आहे. त्यांना नाही पटलं आपलं काम आपण सोडून द्यावं. नंतर पण एक वेळ अशी घडली, की नंतर माझं काम त्यांना कोणीतरी सांगितलं. नंतर त्यांनी मला फोन केला. त्यांनी माझी वेळ मागितली आणि माझ्या ऑफिसला येऊन माझ्यावर त्यांनी खूप चर्चा मस्त केली. तर चर्चा इतकी छान केली. त्यांचं मी आदर इतकं मस्त केलं. त्यांना खूप आवडलं. पण शेवटी मी त्यांना एक वाक्य बोलून दाखवलं, "सर तुम्ही आज माझ्या ऑफिसला आलात आणि आज मी जर तुम्हाला हाकललं तर तुमच्या मनाला काय वाटेल? हा विचार फक्त करा." आणि हे साहेबांना खूप आवडलं. साहेबांनी हात जोडले. साहेब तिथून निघून गेले. असा एक अनुभव मार्केटिंगचा. मार्केटिंग करताना खूप किस्से असे आले, खूप वाईट प्रसंग आले. परंतु मी डगमगलो नाही. कारण मार्केटिंग हा व्यवसायाचा एकदम बंदा रुपया असतो. तो आपण जर ठेवलात जपून तर एकदम काम सोपं होतं. की माझे संपूर्ण सगळे सर्व्हिस हे सगळे पॉयझन्स लोकं वापरले जात होते तेव्हा पण त्याही वर्षात. नंतर जवळ-जवळ 6 ते 7 वर्ष मी तीच औषधं वापरली. कारण त्यातलं बरंचसं नॉलेज मला घ्यायचं होतं आणि थोडं सांगायचं होतं जगाला. 6 ते 7 वर्ष मी वापर केल्यानंतर कुठे आपण काहीतरी चुकतोय आणि आपण थोडासा वापर जे करतोय औषधांचा तो थोडा केमिकलचा वापर आहे आणि हे शरीराला घातक आहे. हे असं माझं मन मला सांगू लागलं आणि मी हळूहळू माझं मन मग ते चांगल्या औषधांचा, हर्बल औषधांचा शोध घेऊ लागलं. यामध्ये जवळ-जवळ 6 ते 7 वर्ष गेले आणि 2012चा काळ उजाडला आणि 2012 नंतर मला ते हर्बल औषधांचा मी शोध घेता यात थोडं हे कर, ते मिक्स कर, हे असं कर, ते तसं कर, असं करून मी एक औषधं मी सापडत गेलो आणि मला औषधं एक सापडत गेले. तसं काही औषधांचं मी पेटंट घेतलं त्या औषधांचं आणि काही औषधं अजून हर्बलमध्ये बऱ्याचशा प्रमाणात मी तयार केली आहेत. त्यांची माझी पेटंटसाठी माझी फाईल तयार आहे पूर्ण. अशा प्रकारे सेव्ह इंडिया फ्रॉम टॉक्सिक केमिकल यावरती माझं काम मी चालू केलं तेव्हा. शेवटी माझा व्यवसाय हा पेस्ट कंट्रोल सर्व्हिसचा आहे. यामध्ये आपल्या जिथे नाही तिथे पेस्ट कंट्रोल सर्व्हिस ही गरजेची असते. परंतु मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, की शिक्षणाने काही माणसाचं अडत नाही, पण शिक्षण घेणं तितकंच गरजेचं आहे. एक साधा माणूस काहीतरी शोध लावू शकतो, याचा माझा खूप अभिमान आणि आनंद वाटतो फार. आणि तसेच थोडक्यात नंतर मला जसं पेटंट भेटलं, तसं पेटंट भेटल्यानंतर माझी किंमत काल जशी होती ₹1, आज माझी किंमत अचानक ₹2 झाली. हे मला लोकांमधून कळू लागलं. लोकं मला फोन करू लागले वारंवार सारखे, की मला वाटलं काहीतरी मी वेगळं असं केलंय आणि छान केलंय, की बाकी लोकं बाहेर हे वापरतात आणि आता आपण हे वापरतोय. असा थोडासा बदल मी केला. काहीतरी इनोव्हेटिव्ह एक प्रॉडक्ट मी तयार केलं. शेवटी आपल्या थ्रू मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, की तुम्ही स्किल आणि तुम्ही ते कसं घेता याच्यावरती डिपेंड बरंचसं आहे. शिक्षणाने संपूर्ण सगळं भेटतं आणि शिक्षणच घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. आणि म्हणून शेवट सांगेल मी आता, की फक्त मेहनत करत राहा आणि लोकांचं बोलणं फक्त काम असतं. लोकांकडे लक्ष देऊ नका. तुमचं मन जे म्हणेल तेच तुम्ही ऐकत राहा. शेवटी आता हेच सांगेल, की इनोव्हेटिव्ह काहीतरी आयडिया व्यवसायामध्ये करा.
तरच तुम्ही सक्सेस 100% व्हाल. आणि सक्सेसची व्याख्या थोडीशी माझी वेगळी आहे, की लोकांना घर, बंगला, गाडी आणि मोठं पद म्हणजे सक्सेस लोकांना वाटतं. पण माझी व्याख्या थोडीशी वेगळी आहे, की मी काहीतरी तुम्ही इनोव्हेटिव्ह एखादं रिसर्च प्रॉडक्ट केले, ते जगासाठी खूप मोठं फायद्याचं आहे आणि जगाला ते मिळणार आहे त्याच्यापासून फायदा. पण असं जगात कुठेही नाही, तर त्या व्यक्तीला पण सक्सेस बोललं पाहिजे, एवढंच मला वाटतं.